नमस्कार मित्रांनो, आज आपण पाठ 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली बघत आहोत। या पाठाचे 3 व्हिडिओ आपले झालेले आहे। हा आपला चौथा भाग आहे आणि या पाठामध्ये आपण आता ब्राझीलची जी जलप्रणाली होती तो भाग कव्हर करणार आहोत। तर चला मग सुरुवात करूया। मागील व्हिडिओजमध्ये आपण भारत देशाची प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली बघितली। त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ब्राझील देशाची प्राकृतिक रचना बघितली। तर आता आपण बघत आहोत ब्राझील देशाची जलप्रणाली। जर जलप्रणालीच्या बाबतीत बघितलं तर ब्राझील देशाची जलप्रणाली प्रमुख 3 नद्यांच्या बाबतीत आहे। तर ब्राझील देशाच्या प्रमुख 3 नद्यांमध्ये ॲमेझॉनची नदी, त्यानंतर पॅराग्वे आणि पॅराना नदी जी की नैऋत्य भागामध्ये आहे, त्यानंतर पूर्वेकडे असलेली साओ फ्रान्सिस्को नदी। तसंच काही किनारपट्टीवरील नद्या देखील आहे, पण महत्त्वाच्या ज्या नद्या आहेत त्या ॲमेझॉनची नदी, त्यानंतर पॅराग्वे पॅराना नदी आणि साओ फ्रान्सिस्को नदी। ठीक आहे। ॲमेझॉन जी नदी आहे त्या नदीचा उगम पेरू या देशात झालेला आहे। म्हणजे या नदीचा उगम जो आहे तो ब्राझील देशात झालेला नसून तो पेरू या देशात झालेला आहे आणि पेरू या देशात ॲडीज जी पर्वतरांग आहे त्या पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर या नदीचा उगम झालेला आहे। ठीक आहे। तसंच जर विसर्ग बघितला तर या नदीचा विसर्ग म्हणजे पाण्याचा जो फ्लो आहे तो खूप जास्ती आहे आणि या नदीचा पाण्याचा फ्लो जो आहे तो 2 लाख घनमीटर प्रति सेकंद एवढा आहे। म्हणजे 2 लाख घनमीटर प्रति सेकंद एवढ्या स्पीडने या नदीचं पाणी वाहतं। नदीचा विसर्ग जास्ती असल्यामुळे ॲमेझॉन नदी तिच्यासोबत सर्व गाळ जो आहे तो वाहून घेऊन येते। कुठेही त्या नदीचा गाळ साचला जात नाही। नाहीतर जनरली जर आपण बघितलं तर नद्यांचा जो गाळ असतो तो जमा होतो, पण ॲमेझॉन नदीचा विसर्ग जास्ती असल्यामुळे गाळ जमा होत नाही। या नदीच्या मुखाकडे गाळाचं काही जास्ती संचयन झालेलं नाही। ठीक आहे। साधारणतः ज्या बाकी नद्या असतात त्या सगळ्या नद्यांमध्ये वितरिका असतात, म्हणजे जो गाळ भाग आहे, जो वाहत आलेला भाग आहे त्याचे ढिगारे जमा झालेले असतात आणि काही दिवसांनी त्या ढिगाऱ्याचं रूपांतर भूभागामध्ये होतं। तर अशा ज्या वितरिका आहे त्या ॲमेझॉन नदीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही। पण ॲमेझॉन जी नदी आहे ती नदी पेरू देशातून ब्राझील देशात येते आणि ब्राझील देशातील ती अटलांटिक महासागराला जाऊन मिळते। तर त्यामुळे अटलांटिक महासागराचा जो भाग आहे त्या भागामध्ये अनेक छोटे बेट तयार झालेले आहे आणि ते बेट जे तयार झालेले आहे ते ॲमेझॉन नदीने जो वाहून आणलेला गाळ आहे त्या गाळामुळे तयार झालेले ते बेट आहे। तर तो पूर्ण जो भाग आहे अटलांटिक महासागराचा जिथे ॲमेझॉन नदी येऊन मिळते त्या भागात असे छोटे छोटे अनेक बेट तुम्हाला पाहायला मिळेल। ॲमेझॉन नदीचं जे पात्र आहे ते जवळपास 150 किलोमीटर रुंद आहे। 1 किलोमीटर म्हणजे किती अंतर असते हे तुम्हाला सगळ्याला कदाचित माहीत असेल। तर 150 किलोमीटर रुंद असलेले पात्र ह्या गोष्टीची तुम्ही कल्पना करू शकता। तुम्ही ज्या गावाला राहता त्या गावावरून एखादे दुसरं गाव जे 150 किलोमीटर असेल एवढं अंतर, एवढं मोठं पात्र ॲमेझॉन नदीचं आहे। ॲमेझॉन नदीची लांबी किती आहे हे आपण मागील व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे आणि ते तुम्हाला आठवण असायला पाहिजे। नाईल नदी जी जगातील सर्वात मोठी नदी आहे, त्यानंतर ॲमेझॉन नदी, या दोन्ही नदीची लांबी मी मागील व्हिडिओमध्ये डिस्कस केलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओज नसेल बघितले तर मी सगळे व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही बघून घ्या, तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील। ठीक आहे। तर ॲमेझॉन नदीची जी रुंदी आहे ती 150 किलोमीटर आहे आणि या नदीचा बहुतांश जो उपयोग आहे तो जलवाहतुकीसाठी होतो। तर पॅराग्वे आणि पॅराना या ज्या 2 नद्या आहेत ब्राझील देशातील, या दोनही नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागात आहे। ठीक आहे। तसंच या दोनही नद्या समोर जाऊन अर्जेंटिना या देशामध्ये जातात आणि त्या प्लाटा नदीला जाऊन मिळतात। पॅराग्वे नदी आणि पॅराना नदी तसेच उरुग्वे नदी या सगळ्या नदींना जो पाण्याचा पुरवठा होतो तो पुरवठा ब्राझीलच्या उच्चभूमीचा जो भाग आहे, दक्षिण उताराचा भाग, त्या भागातून होतो। तसंच दुसरी एक नदी आहे ती म्हणजे साओ फ्रान्सिस्को नदी। साओ फ्रान्सिस्को नदी ही एक अतिशय महत्त्वाची नदी आहे ब्राझील देशाची, कारण की साओ फ्रान्सिस्कोची नदी आहे तिचं संपूर्ण जे पाणलोट क्षेत्र आहे ते ब्राझील देशाच्या हद्दीत आहे आणि या नदीचं जे पाणलोट क्षेत्र आहे ते ब्राझीलच्या उच्चभूमीच्या पूर्व भागात आहे। तर ब्राझील देशाच्या हद्दीत असलेली जी नदी आहे ती साओ फ्रान्सिस्को नदी आहे। असं का बरं? कारण की बघा,
ही जी नदी आहे ही पूर्ण नदी फक्त ब्राझील देशामध्ये वाहते. ॲमेझॉन नदीचं घेतलं तर ॲमेझॉन नदी ही पेरू या देशातून आलेली आहे ब्राझील देशामध्ये, आणि नंतर ती समोर अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. म्हणजे 2 देश इन्व्हॉल्ड आहेत. ठीक आहे. तसंच पॅराग्वे आणि पॅराना नदीचं जर उदाहरण घेतलं तर पॅराग्वे आणि पॅराना नदी ही ब्राझील देशातून समोर अर्जेंटिना देशामध्ये जाते आणि तिथे प्लाटा नदीला जाऊन मिळते. या नदीच्या बाबतीत देखील 2 देशाचे इन्व्हॉल्वमेंट आहे. तर त्या नदीवर फक्त ब्राझील देशाचा हक्क नसून इतर बाकी देशाचा देखील हक्क आहे. फक्त साओ फ्रान्सिस्को ही अशी नदी आहे जी ब्राझील देशात वाहते, म्हणून ती पूर्ण नदी, त्या नदीचा पूर्ण पाणलोट जो क्षेत्र आहे तो ब्राझील देशाच्या हद्दीत आहे. ठीक आहे. तसंच ही जी नदी आहे ही नदी जवळपास 1000 किलोमीटर अंतरापर्यंत उत्तरेकडे वाहते आणि त्यानंतर ती पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागराला मिळते. इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात आली, ॲमेझॉन नदी असो की उरुग्वे नदी असो की साओ फ्रान्सिस्को नदी असो, या तीनही नद्या शेवटी अटलांटिक महासागराला जाऊन मिळतात. जसं की आपण अभ्यासलेलं आहे, ज्या भारतातील नद्या आहेत त्या पश्चिम बंगालचा जो उपसागर आहे त्या सागराला जाऊन मिळतात, किंवा काही नद्या हिंदी महासागराला किंवा काही नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. तसंच जो ब्राझील देश आहे या ब्राझील देशातील बहुतांश नद्या, छोट्या नद्या आणि मोठ्या नद्या, सर्व नद्या अटलांटिक महासागराला जाऊन मिळतात. फक्त पॅराग्वे आणि पॅराना या ज्या 2 नद्या आहे या समोर जाऊन अर्जेंटिना देशात जातात आणि त्या प्लाटा नदीला मिळतात. ठीक आहे. तर साओ फ्रान्सिस्को जी नदी आहे त्या नदीचा जो मुखाजवळचा भाग आहे तो जवळपास 250 किलोमीटर लांबीचा भाग आहे आणि ही नदी जलवाहतुकीसाठी योग्य आहे. जसं ॲमेझॉन नदी जलवाहतुकीसाठी योग्य होती, तसंच साओ फ्रान्सिस्को नदी देखील जलवाहतुकीसाठी योग्य आहे. आता एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा कधी पण, की कुठल्या नद्या किती मोठ्या असतात याचा अंदाज कसा बांधायचा. जसं ही नदी जी आहे 250 किलोमीटरचं जर पात्र, तर 250 किलोमीटर म्हणजे काय, जेव्हा तुम्ही एखाद्या गावाला आहे आणि त्या गावावरून असलेलं दुसरं कुठलं गाव जे 250 किलोमीटर आहे, एवढं अंतर, एवढी मोठी नदी असते. तर तुम्ही थोडी कल्पना करून बघा, किंवा तुमच्या आसपासचे जे भाग आहे, कुठले गावं आहे, तुम्ही जिथे राहता त्या गावावरून जे दुसरं गाव आहे ते किती किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे जर तुम्ही कधी गेले असेल त्या गावाला, तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की नदीचं पात्र किती मोठं असतं. हा जो भाग दिसत आहे हे पूर्ण ॲमेझॉनचं खोरं आहे. ॲमेझॉन जी नदी आहे इकडून पेरू देशातनं आलेली आहे आणि समोर ती या अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. हा जो भाग आहे हा दक्षिण अटलांटिक महासागराचा आहे आणि ही पॅराग्वे नदी आहे, ही पॅराना नदी आहे आणि ही उरुग्वे नदी आहे. ठीक आहे. तर पॅराग्वे आणि पॅराना नदी या समोर जाऊन अर्जेंटिना देशात जातात आणि तिथे प्लाटा नदीला जाऊन मिळतात. आणि हा जो भाग आहे हा साओ फ्रान्सिस्को नदीचा आहे. ठीक आहे. तर ही नदी जी आहे ही अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. जसं भारत देशामधील काही किनारी प्रदेशातील नद्या होत्या, तर त्या नद्या खूप महत्त्वाच्या होत्या, कारण की त्या नद्याच्या जवळपास किनारपट्टीला जे राहणारे प्रदेश आहेत, तिथील जे लोक आहेत, तिथील लोक त्या नद्यांचा वापर मासेमारीसाठी, वीज निर्मितीसाठी, सिंचनासाठी, शेतीसाठी किंवा इतर कुठल्या व्यवसायासाठी करत होते. तर त्यांना त्या नद्या खूप महत्त्वाच्या होत्या. तसं त्या नद्या लांबीच्या बाबतीत छोट्या आहे, म्हणजे कमी लांबीच्या आहे, पण त्या किनारी प्रदेशात राहणारे जे लोक आहेत, तिथील वस्ती दाट आहे, तर त्या वस्तीतील लोकांना त्या नद्यांचा दैनंदिन गोष्टीमध्ये, दैनंदिन जीवनामध्ये फायदा होतो. म्हणून या नद्या किनारपट्टीतील प्रदेशातील लोकांसाठी महत्त्वाच्या आहे. तर पॅरानिबा, इटापेक्रू या ज्या नद्या आहे या किनार प्रदेशातील नद्या आहे आणि या उत्तरेकडे वाहतात व समोर अटलांटिक महासागराला जाऊन मिळतात. किनारपट्टी प्रदेशातील ज्या नद्या असतात म्हणजे त्या अटलांटिक समुद्राला लागून असलेल्या भागातल्या असेल. ठीक आहे. तसंच पुरागू आकू जी नदी आहे ही नदी देखील अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. ही देखील किनार प्रदेशातील नदी आहे आणि ही नदी साल्वाडोर जवळ आहे. ठीक आहे. तर ही जी नदी आहे ही इटापेक्रू नदी आहे, ही पॅरानिबा नदी आहे आणि ही पुरागू आकू नदी आहे. ठीक आहे. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की ही किनारी जो प्रदेश आहे हा भाग इथल्या या नद्या आहे आणि या 2 ज्या नद्या आहे इटापेक्रू आणि पॅरानिबा या नद्या उत्तर अटलांटिका महासागरात जाऊन मिळतात आणि ही जी पुरागू आकू नदी आहे ही अटलांटिक महासागरात जाऊन मिळते. तर या ज्या नद्या आहे या किनारी प्रदेशाच्या जवळच्या नद्या आहे आणि या महत्त्वाच्या नद्या आहेत. ठीक आहे. तर इथे आपला पार्ट 3 संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन पार्ट सुरू करू. माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि
थँक्यू.